छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत दुरावस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। विद्यार्थ्यांसाठी 12 ते 13 शौचालय बांधण्यात आले, मात्र अक्षरशः त्याचा वापरच केला जात नाहीये आणि त्यांना थेट टाळं ठोकल्याचा प्रकार समोर आलाय। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये काही शाळांना पाठ्यपुस्तकं, गणवेश ही देण्यात आलेत, मात्र काही ठिकाणी ते देण्यात आलेले नाही आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं काही ठिकाणी बाहेरून घेण्याची वेळ निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची अवस्था जर पाहिली तर ते बिना गणवेशाचे किंवा स्वतःच्या खिशातून पैसे टाकून या ठिकाणी गणवेश घेत आहेत। तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शिक्षण घ्यायचं असेल तर पाठ्यपुस्तक लागतं, त्यासोबतच गणवेशही लागतो। मात्र ज्या आवारात विद्यार्थी शिक्षण घेतात तिथील काय परिस्थिती आहे आपण पाहताय। छत्रपती संभाजीनगरातील हे महानगरपालिकेचं एक शाळा आहे, महानगरपालिकेची ही शाळा आहे, स्कूल आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शाळेचं नाव आहे। विद्यार्थी शिक्षण घेतात, मात्र त्यांना कचऱ्याचा ढिगारा, दुर्गंधी याचा सामना करावा लागतो। लहान मुलांची प्रकृती अतिशय नाजूक असते आणि त्यानंतर त्यांना जर अशी दुर्गंधी असली, कचरा असला, तर सर्वसामान्य विद्यार्थी आहेत किंवा सर्वसामान्य घरातून येणारे विद्यार्थी आहेत त्यांना ते न परवडण्यासारखं आहे। ही शाळेची भिंत आहे, या ठिकाणी विद्यार्थी शाळेत जातात, मात्र दुसरीकडे कचरा पडलेला आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना चांगलं वातावरण, निरोगी वातावरण, आरोग्य स्वस्थ राहावं त्यासाठी प्रयत्न केला जातो, मात्र शाळेच्या परिसरातच कचरा पाहायला मिळतो। तो दुसरीकडे काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांमध्ये पाठ्यपुस्तकं देण्यात आलेले नाही आहेत, तर काही शाळांमध्ये अद्यापही गणवेश मिळालेले नाही आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। राज्यभरामधील शाळा सुरू झालेल्या आहेत। काही ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं दिलेत, तर काही ठिकाणी पूर्ण देण्यात आलेले नाही आहेत। विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाही आहे। मात्र हे झालं शाळा सुरू होत असताना। ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं जातं त्या ठिकाणची कशी व्यवस्था आहे आपण पाहूयात। मी छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेमध्ये आलो आहे। आपण माझ्या मागे शाळेचं हे पाहत असाल तर हे शौचालय आहेत। विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी 13 ते 14 शौचालय बांधण्यात आलेले आहेत, मात्र या शौचालयांना टाळे या ठिकाणी दिसत आहेत। त्या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भैया, हे तुम्ही पाहताय हे काय आहे आणि इथली सत्य परिस्थिती काय? इथं सर काही वर्षापासून आम्ही हे बघतोय आणि हे जेव्हा बांधलेलं पण नव्हतं तेव्हापासून आम्ही इकडं राहतोय या एरियामध्ये आणि इकडे निघत 14 टॉयलेट वॉशरूम म्हणजे बनवलेले आहे आणि काम केलेलं आहे चांगलं, पण हे यूजमध्ये आम्ही बघितलं नहीं आतापर्यंत। ये यूज़ करना चाहिए इसको, जैसा तुमने इतना साफ़ सुथरा बनाया तो वो चीज़ को यूज़ करना चाहिए। ये आते टाइम जो गंदगी है, ये जो पानी निकलता है, ये साफ़ सफाई, ये कुछ दिखता नहीं है, साफ़ सफाई जल्दी होती नहीं है यहाँ पर। तो मैं ये चाहता हूँ कि जब ये इतने बनाए हुए हैं तो उसको यूज़ करना चाहिए बच्चों के लिए। बच्चे ऐसा कहीं भी बैठ जाते हैं, कभी उधर कभी इधर, तो वो चीज़ से गंदगी हो रही है। हे टॉयलेट्स आहेत, हे विद्यार्थ्यांसाठी देण्यात आले, ते शौचालय आहेत, मात्र 2-2 टाळे ठोकलेले आहेत। म्हणजे या ठिकाणचा वापर जो आहे तो कसा केला जातो पाहता। या ठिकाणी ही 2 टाळे लावले, त्याचा अर्थ हा होतोय की याचा वापर कधीही केला जात नाही आहे। अक्षरशः गंज चढला आहे, मात्र वापर होत नाही आहे। लाखो रुपये शासन प्रशासन या ठिकाणी खर्च करतं, मात्र ही दुरावस्था जी आहे ती आपण पाहताय। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही आहे, असं ग्रामस्थ देखील बोलून दाखवत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।